श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रियंका ढाके आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल समर्थ व्लॉगमध्ये. कोरोना काळातील अशा परिस्थितीमुळे आपल्याला कदाचित गौरी दर्शनासाठी जाता आले नसेल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्रामधील ठिकठिकाणच्या गौरी मातेचं दर्शन आपल्याला या एकाच व्हिडिओमध्ये घडेल. संपूर्ण महाराष्ट्रभर गौरी पूजनाला अनन्यसाधारण महत्त्व लाभलेलं आहे. गौरी आवाहनासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधील लोकांमध्ये खूप जास्त आतुरता असते. येथे ज्याप्रमाणे आपण दिवाळीची वाट बघतो, त्याचप्रमाणे अगदी आतुरतेने सर्वजण गौरी आवाहनाची वाट बघतात. आणि गौरी पूजनाच्या दिवशी त्या घरातील लोकांची लगबग आणि धावपळ अगदी बघण्यासारखी असते. कारण सर्वच जण आपल्या लाडक्या श्री महालक्ष्मींच्या सेवेत तत्परतेने रुजू होतात. चला तर मग आपणही श्री महालक्ष्मी आगमन सोहळ्याचे साक्षी बनूया. गौरी आवाहनाच्या दिवशी सर्वांमध्येच, लहान मोठे सर्वांमध्येच खूप उत्साह बघायला मिळतो. गौरींना ज्यावेळी तुळशी वृंदावनाजवळ अंगणात ठेवले जाते, त्यावेळी स्त्रिया याप्रमाणे घागरी फुंकण्याचा खेळ खेळतात. अशा प्रकारे गौरी आवाहनाच्या दिवशी सर्व स्त्रिया आनंदाने नाचतात, गातात, याप्रमाणे फुगडी खेळतात. सर्वप्रथम श्री महालक्ष्मी मातेचे मुखवटे असे तुळशी वृंदावनाजवळ ठेवले जातात आणि नंतर गोड नैवेद्य देऊन त्यांना घरात आणले जाते. अशा प्रकारे अंगणापासून ते घरापर्यंत हळदी कुंकवाचे पावले काढले जातात.
अशा प्रकारे गौरी मातेला औक्षण करून त्यांचे पूजन करून घरात आणले जाते. नंतर त्यांना घरात देवाजवळ नेले जाते आणि सर्व घरामध्ये फिरून मग त्यांच्या स्थापनेच्या जागी त्यांना ठेवले जाते. त्यानंतर गौरींना याप्रमाणे साडी नेसून सजवले जाते आणि साज शृंगार केला जातो. आता हीच आपली चिमुकली ताई बघा, तिलाही गौराई सजवायची आहे आणि तीही एकदम आनंदात हे सर्व काम करत आहे. ज्यावेळी गौराई आपल्या घरात येते त्यावेळी लहान मुलांमध्ये खूप कुतूहल असते. ज्यावेळी गौराईंचे पूर्ण साज शृंगार करून त्यांची तयारी केली जाते त्यावेळी त्यांच्या मुखावरून आपली नजर हटतच नाही, कारण त्यांचे सौंदर्य हे अप्रतिम असते. महाराष्ट्रामध्ये सर्वांनाच गौरी पूजनाचे महत्त्व माहीत आहे. या गौरी आपल्या माहेरी 2.5 दिवसासाठी येतात आणि एक वेगळंच उत्साहित आणि आनंदित वातावरण निर्माण करतात. या व्हिडिओमध्ये आपल्याला गौरी पूजनाचा संपूर्ण सोहळा बघायला मिळेल. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि श्री महालक्ष्मीचे दर्शन घ्या, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला महालक्ष्मी आगमनाचा संपूर्ण सोहळा बघायला मिळेल. आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे या सुंदर गौराईंचे दर्शन घेऊन तुमच्याही डोळ्याचे पारणे फिटेल. माता गौरीला नैवेद्यासाठी वेगवेगळे व्यंजन तयार करून भोग लावला जातो. या व्यंजनामध्ये खूप पदार्थ असतात, पण त्यापैकी प्रामुख्याने आंबील, कतली, पंचामृत, कोहळ्याची भाजी, कणकेचे फळ, मुठा, 16 भाज्यांची भाजी, कोशिंबीर, चटण्या, आणखीही भरपूर पदार्थ असतात. हे सर्व व्यंजन देवीला जेवणाच्या नैवेद्यासाठी वाढले जातात. आरतीनंतर देवीला जेवणासाठी निवांत दिला जातो, म्हणजे त्यावेळी सर्वजण बाहेर येऊन दरवाजा बंद केला जातो. बाहेर आल्यावर सर्व स्त्रिया नंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात.
यावेळी माता लक्ष्मींची कथाही ऐकली जाते. देवींचं जेवण होईपर्यंत कुणीही आत जात नाही किंवा आवाज करत नाही. काही वेळानंतर दार खटखटून नंतरच आत प्रवेश केला जातो. यावेळी भरपूर ठिकाणी खूप काही चमत्कारही बघायला मिळाले. म्हणजेच कुठे आंबिलीच्या वाटीवर बोटांचे ठसे दिसले, तर कुठे फळं खाल्ल्यासारखे वाटले. अशा प्रकारे भरपूर ठिकाणी देवी आपल्या अस्तित्वाचा साक्षात्कार देते. खरंच महालक्ष्मीचे हे सुंदर अप्रतिम रूप असे वाटते न्याहाळतच राहावे. ज्यावेळी आपण यांचं रूप न्याहाळत असतो त्यावेळी आपल्याला असे वाटते की जणू काही आपल्यासमोर ही सुंदर देवी साक्षात उभी आहे. या ठिकाणी तुम्ही गौरी मातेचे दर्शन घेऊन अगदी थक्क व्हाल. कारण आपल्या आवडत्या गौरी मातेसाठी यांनी अतिशय सुंदर असा ग्रामीण भागाचा देखावा तयार केलेला आहे. या ठिकाणी गौराई मातेसोबतच यांनी ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनातील घडामोडी दर्शविल्या आहेत. आधी स्त्रिया याप्रमाणेच आपल्या घरी जात्यावर दळण दळत होत्या. अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी ग्रामीण भागातील जीवन दर्शविले आहे. एवढी सुंदर सजावट करणाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच. गौरी मातेचे रूप अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसत आहे. या ठिकाणी गौराई मातेसोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात येणाऱ्या संपूर्ण सणांविषयी अतिशय सुंदर असा देखावा तयार केलेला आहे.
असं वाटते की संपूर्ण महाराष्ट्रातील सण एकाच ठिकाणी येऊन आपण साजरे करत आहोत. अशा प्रकारे यांनी संपूर्ण सणांचे महत्त्व आपल्याला अगदी चोख शब्दात आणि संक्षिप्त रूपात समजून दिलेले आहे. ही सर्व सजावट करणाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. आणि म्हणूनच तर महाराष्ट्रातील प्रत्येक सणांचा आपल्याला अभिमान वाटतो. तुम्हाला गौरी दर्शनाचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवावे. आणि तुम्हाला हा आपला गौरी दर्शनाचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला जास्तीत जास्त शेअर करून आपल्या लाडक्या समर्थ व्लॉग चॅनलला सपोर्ट करावे. आणि त्यासोबतच आपल्या घरातील सर्व सदस्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बाजूला दिलेली बेल बटन पण प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला या चॅनलवरील सर्व नोटिफिकेशन मिळत राहील. अशाच प्रकारे आपल्या सर्वसामान्यांचा या समर्थ व्लॉग चॅनलला तुम्ही सपोर्ट करत राहा. चला आता आपण आपल्या गौरी मातेची आरती करूया. आरतीचं ताट तर मीच पकडणार अशी ही छोटीशी दीदी जिद्द करत आहे. अंगामध्ये सोय तुझी अंगसुंदरी ग, आज लक्ष्मी ग चरण दाखवी ग, आज लक्ष्मी ग चरण दाखवी ग. मंगळवारी शुक्रवारी भक्त तुझे सेवा करी, मंगळवारी शुक्रवारी भक्त तुझे सेवा करी. नैवेद्यासी शिरापुरी मुखी तांबूल रंग, आज लक्ष्मी ग चरण दाखवी ग, आज लक्ष्मी ग चरण दाखवी ग. दिगंबर दास म्हणे हे लक्ष्मी ग, दिगंबर दास म्हणे हे लक्ष्मी ग. ओवाळितो पंचारती चरण दाखवी ग, आज लक्ष्मी ग चरण दाखवी ग, आज लक्ष्मी ग चरण दाखवी ग. कपाळी कुंकवाची चिरी भांग मोतियाने भरी, कपाळी कुंकवाची चिरी भांग मोतियाने भरी. सरळ वेणी माझ्यावरी मोद्वारी दंग, आज लक्ष्मी ग चरण दाखवी ग, आज लक्ष्मी ग चरण दाखवी ग. ओवाळितो मी महालक्ष्मी मातेला, साज झाली दीप लाविले, राणी वासरे घरा परताले, भक्तजन येती तुझ्या दर्शनाला. ओवाळितो मी महालक्ष्मी मातेला, ओवाळितो मातेला. नर नारिया मिळून आल्या, पेढे प्रसादे घेऊन आल्या, भक्तजन येती तुझ्या दर्शनाला. यासोबतच श्री महालक्ष्मी मातेला आमचे कोटी कोटी नमन. महालक्ष्मी मातेला लाईले लक्ष्मी मातेचे दर्शन झाले मला.
श्री स्वामी समर्थ